नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनल डीवाय बुक्सवर। आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलूया जे तुम्हाला प्रेझेंट मोमेंटच्या पॉवरचा जाणीव करून देईल। एकहार्ट टॉले यांची द पॉवर ऑफ नाऊ हे फक्त एक पुस्तक नाही तर एक गाईड आहे एक जास्त पीसफुल आणि फुलफिल्ड लाईफ जगण्याची। या व्हिडिओमध्ये आपण या बुकच्या 10 सर्वात महत्त्वाच्या लेसन्सला समजू एकदम सिंपल मराठीमध्ये, जेणेकरून तुम्ही पण अभिची पॉवर एक्सपीरियन्स करू शकाल। तर चला सुरू करूया या ट्रान्सफॉर्मेटिव्ह जर्नीला। लेसन 1, यू आर नॉट युअर माइंड। मित्रांनो, द पॉवर ऑफ नाऊचा सर्वात पहिला आणि महत्त्वाचा लेसन आहे की यू आर नॉट युअर माइंड, म्हणजे तुम्ही तुमचा मेंदू नाही आहात। एकहार्ट टॉले म्हणतात की बहुतेक लोक त्यांच्या मनासोबत आयडेंटिफाय करून घेतात, म्हणजे ते हे समजू लागतात की जे त्यांच्या डोक्यात विचार चालत आहेत तेच ते आहेत, पण ऍक्च्युअली थॉट्स फक्त थॉट्स आहेत, ते तुम्ही नाही आहात। तुमचा मेंदू एक टूल आहे, एक इन्स्ट्रुमेंट आहे ज्याला तुम्ही यूज करू शकता, पण तुम्ही ते इन्स्ट्रुमेंट नाही आहात। याला एक रेडिओच्या उदाहरणाने समजूया। रेडिओमध्ये वेगवेगळे स्टेशन्स चालत असतात, वेगवेगळे आवाज येत असतात, पण रेडिओ स्वतः ते आवाज नाही आहे, तो फक्त त्यांना रिसीव्ह करतो। तसेच आपला मेंदू पण थॉट्सला रिसीव्ह करतो, पण आपण ते थॉट्स नाही आहोत। आपण कॉन्शियसनेस आहोत, अवेअरनेस आहोत, जे या थॉट्सला ऑब्झर्व करते। जेव्हा तुम्ही हे रिअलाइज करता की तुम्ही तुमचा मेंदू नाही आहात, तेव्हा तुम्ही एक डिस्टन्स क्रिएट करता तुमच्या थॉट्समध्ये आणि तुमच्यामध्ये। तुम्ही त्यांना फक्त ऑब्झर्व करू शकता, बिना त्यांच्यात अडकल्या। हे खूप महत्त्वाचं आहे, कारण बहुतेक लोक त्यांच्या थॉट्समध्येच हरवलेले असतात आणि याचमुळे ते प्रेझेंट मोमेंटला एक्सपीरियन्स नाही करू शकत। ते एकतर पास्टबद्दल विचार करत राहतात किंवा फ्युचरबद्दल वरी करत राहतात। पण जेव्हा तुम्ही तुमच्या मनाशी आयडेंटिफाय करणं सोडता, तेव्हा तुम्ही प्रेझेंट मोमेंटमध्ये येता, अभिमध्ये येता। हे अभिच खरी पॉवर आहे, हीच खरी लाईफ आहे। टॉले म्हणतात की जेव्हा तुम्ही तुमच्या मनाशी आयडेंटिफाय करता, तेव्हा तुम्ही एक पेन बॉडी क्रिएट करता, म्हणजे एक इमोशनल बॉडी जी पास्टच्या पेनफुल एक्सपीरियन्सने बनलेली असते। ही पेन बॉडी तुम्हाला निगेटिव्ह थॉट्स आणि इमोशन्समध्ये फसवून ठेवते, पण जेव्हा तुम्ही प्रेझेंट मोमेंटमध्ये येता, तेव्हा तुम्ही या पेन बॉडीतून फ्री होता। तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की आपल्याला आपल्या मनाशी आयडेंटिफाय नाही करायला पाहिजे। आपल्याला हे रिअलाइज करायला पाहिजे की आपण कॉन्शियसनेस आहोत, अवेअरनेस आहोत, जे थॉट्सला ऑब्झर्व करते। हाच आहे द पॉवर ऑफ नाऊचा फर्स्ट आणि सर्वात महत्त्वाचा लेसन। लेसन 2, द प्रेझेंट मोमेंट इज ऑल यू हॅव। मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण शिकलो की आपण आपला मेंदू नाही आहोत, तर कॉन्शियसनेस आहोत जे थॉट्सला ऑब्झर्व करते। आता आपण बोलूया प्रेझेंट मोमेंटच्या इम्पॉर्टन्सची। द प्रेझेंट मोमेंट इज ऑल यू हॅव, म्हणजे वर्तमान क्षणात सर्व काही आहे जे तुमच्याकडे आहे। एकहार्ट टॉले म्हणतात की पास्ट आणि फ्युचर फक्त आपल्या माइंडमध्ये एक्सिस्ट करतात, रियालिटीमध्ये फक्त आता आहे, येथेच आहे। पास्ट फक्त मेमरीजचं कलेक्शन आहे आणि फ्युचर फक्त एक इमेजिनेशन आहे। खरी लाईफ तर कधीमध्येच होत आहे। याला एक उदाहरणानं समजूया। मान लीजिए तुम्ही एखाद्या बीचवर बसला आहात। तुम्ही एकतर पास्टबद्दल विचार करू शकता की मागच्या वेळी जेव्हा तुम्ही बीचवर आला होता तेव्हा काय झालं होतं, किंवा तुम्ही फ्युचरबद्दल वरी करू शकता की उद्या काय होईल। पण जर तुम्ही प्रेझेंट मोमेंटमध्ये फुल्ली प्रेझेंट असाल, तर तुम्ही बीचचे आवाज ऐकाल, हवा तुमच्या स्किनवर फील कराल, सनसेट बघाल। हाच खरा एक्सपीरियन्स आहे, हीच खरी लाईफ आहे। टॉले म्हणतात की जेव्हा आपण पास्ट किंवा फ्युचरमध्ये हरवलेले असतो, तेव्हा आपण आपल्या लाईफचा एक खूप मोठा हिस्सा मिस करून देतो। आपण त्या ब्युटीला, त्या जॉयला, त्या पीसलाही मिस करून देतो जे प्रेझेंट मोमेंटमध्ये अवेलेबल आहे। ते म्हणतात की एन्झायटी, वरी, स्ट्रेस हे सगळं पास्ट किंवा फ्युचरमध्ये राहिल्यामुळे होतं। जेव्हा तुम्ही प्रेझेंट मोमेंटमध्ये असता, तेव्हा हे सगळं डिसअपियर होऊन जातं। प्रेझेंट मोमेंटमध्ये कोणतीही प्रॉब्लेम नसते, प्रॉब्लेम्स फक्त आपल्या माइंडमध्ये असतात जेव्हा आपण पास्ट किंवा फ्युचरबद्दल विचार करतो। टॉले एक अजून इम्पॉर्टंट गोष्ट म्हणतात की प्रेझेंट मोमेंटला एक्सेप्ट करणं खूप जरुरी आहे। जे आहे त्याला तसंच एक्सेप्ट करणं। जेव्हा तुम्ही प्रेझेंट मोमेंटला रेजिस्ट करता, तेव्हा तुम्ही पेन क्रिएट करता, पण जेव्हा तुम्ही त्याला एक्सेप्ट करता, तेव्हा तुम्ही पीस फाइंड करता। तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की आपल्याला प्रेझेंट मोमेंटमध्ये जगायला पाहिजे, आतामध्ये जगायला पाहिजे। पास्ट आणि फ्युचर फक्त थॉट्स आहेत, रियालिटी तर आता आहे। जसं एक फ्लॉवर अभीच ब्लूम करतो, तसंच लाईफ पण आताच होते। म्हणून प्रेझेंट मोमेंटमध्ये फुल्ली प्रेझेंट राहणं खूप जरुरी आहे। लेसन 3, द बॉडी ॲज अ पोर्टल टू द नाऊ। मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण प्रेझेंट मोमेंटच्या इम्पॉर्टन्सबद्दल बोललो
आता आपण बोलूया एका अशा टूलची जी आपल्याला प्रेझेंट मोमेंटमध्ये अकर करू शकते. आपलं शरीर, द बॉडी ॲज अ पोर्टल टू द नाऊ, म्हणजे शरीराताचा प्रवेशद्वार. एखाद टॉले म्हणतात की आपलं शरीर प्रेझेंट मोमेंटमध्येच एक्सिस्ट करतं. आपले थॉट्स पास्ट किंवा फ्युचरमध्ये जाऊ शकतात, पण आपलं शरीर नेहमी आतामध्येच असतं. त्यामुळे आपल्या शरीरावर ध्यान देऊन आपण प्रेझेंट मोमेंटमध्ये येऊ शकतो. याला एक सिंपल एक्सरसाइजने समजूया. आता याच मोमेंटला आपल्या बॉडीवर ध्यान द्या. आपले पाय फील करा, आपल्या श्वासांना फील करा, आपल्या आजूबाजूचे आवाज ऐका. जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा तुम्ही ऑटोमॅटिकली प्रेझेंट मोमेंटमध्ये येता. आपले थॉट्स स्लो डाऊन होतात आणि तुम्ही एक सेन्स ऑफ पीस एक्सपिरियन्स करता. टॉले म्हणतात की बहुतेक लोक आपल्या शरीरापासून डिस्कनेक्टेड राहतात. ते आपल्या थॉट्समध्ये इतके हरवलेले असतात की त्यांना आपल्या बॉडीचा एहसासच नाही होत. पण जेव्हा तुम्ही आपल्या बॉडीशी कनेक्ट करता तेव्हा तुम्ही एक डीपर लेव्हल ऑफ अवेअरनेस एक्सपिरियन्स करता. तुम्ही आपल्या सेन्सेशन्सला, आपल्या फिलिंग्सला, आपल्या एनर्जीला फील करता. हा एक खूपच पॉवरफुल एक्सपिरियन्स असू शकतो. टॉले एक अजून इम्पॉर्टंट गोष्ट म्हणतात की पेन बॉडी, ज्याबद्दल आपण आधी बोललो होतो, ती पण बॉडीमध्येच स्टोअर होते. जेव्हा तुम्ही आपल्या बॉडीवर ध्यान देता तेव्हा तुम्ही या पेन बॉडीला पण एक्सपिरियन्स करू शकता. पण जेव्हा तुम्ही तिला फक्त ऑब्झर्व्ह करता, बिना तिच्यात अडकल्या, तेव्हा ती हळूहळू डिसअपियर व्हायला लागते. ते म्हणतात की बॉडी फक्त फिजिकल सेन्सेशन्सचं कलेक्शन नाही आहे, तर ही एक लिव्हिंग, इंटेलिजंट एंटिटी आहे. ही आपल्याला हर मोमेंटमध्ये प्रेझेंट मोमेंटमध्ये अकर करू शकते. तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की आपल्याला आपल्या बॉडीवर ध्यान द्यायला पाहिजे. आपल्याला आपल्या सेन्सेशन्सला फील करायला पाहिजे, आपल्या श्वासांना ऑब्झर्व्ह करायला पाहिजे आणि आपल्या बॉडीसोबत कनेक्ट करायला पाहिजे. हाच आहे आतामध्ये येण्याचा, प्रेझेंट मोमेंटमध्ये अकर होण्याचा एक खूपच इफेक्टिव्ह तरीका. जसं एक ट्री आपल्या रूट्सने ग्राउंडेड राहतं, तसंच आपली बॉडी आपल्याला प्रेझेंट मोमेंटमध्ये ग्राउंडेड ठेवते. त्यामुळे आपल्या बॉडीसोबत कनेक्ट करणं खूप जरुरी आहे. लेसन 4, ऑब्झर्व्हिंग द थिंकर. मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण पाहिलं की कसं आपलं शरीर आपल्याला प्रेझेंट मोमेंटमध्ये अकर करू शकतं. आता आपण एक अजून इम्पॉर्टंट प्रॅक्टिसबद्दल बोलूया जी आपल्याला प्रेझेंट मोमेंटमध्ये राहायला हेल्प करते. ऑब्झर्व्हिंग द थिंकर म्हणजे विचारकाचं अवलोकन. एखाद टॉले म्हणतात की आपल्या माइंडमध्ये लगातार थॉट्स चालत राहतात, एक कंटिन्युअस स्ट्रीम ऑफ थॉट्स. पण बहुतेक लोक या थॉट्समध्ये हरवलेले असतात. त्यांना हे नाही समजत की ते थॉट्सला ऑब्झर्व्ह पण करू शकतात. जेव्हा तुम्ही आपल्या थॉट्सला ऑब्झर्व्ह करता तेव्हा तुम्ही एक डिस्टन्स क्रिएट करता तुमच्या थॉट्समध्ये आणि तुमच्यामध्ये. तुम्ही हे रिअलाइज करता की तुम्ही ते थॉट्स नाही आहात, तर तुम्ही ती अवेअरनेस आहात जी त्या थॉट्सला ऑब्झर्व्ह करत आहे. याला एक मूव्ही बघण्याच्या उदाहरणाने समजूया. जेव्हा तुम्ही एक मूव्ही बघता तेव्हा तुम्ही स्क्रीनवर होत असलेल्या ऍक्टिव्हिटीला ऑब्झर्व्ह करता. तुम्ही त्या मूव्हीमध्ये हरवून नाही जात, उलट तुम्ही त्याला एक ऑब्झर्व्हरच्या रूपात बघता. तसेच जेव्हा तुम्ही आपल्या थॉट्सला ऑब्झर्व्ह करता तेव्हा तुम्ही एक मेंटल ऑब्झर्व्हर बनता. तुम्ही आपल्या थॉट्समध्ये हरवून नाही जात, उलट तुम्ही त्यांना एक डिस्टन्सने बघता. टॉले म्हणतात की जेव्हा तुम्ही आपल्या थॉट्सला ऑब्झर्व्ह करता तेव्हा तुम्ही एक गॅप क्रिएट करता थॉट्सच्या मध्ये. हा गॅप सायलेन्सचा, पीसचा, प्रेझन्सचा स्पेस आहे. जेव्हा तुम्ही या गॅपमध्ये एंटर करता तेव्हा तुम्ही एक डीपर लेव्हल ऑफ बीइंग एक्सपिरियन्स करता. तुम्ही आतामध्ये येता, प्रेझेंट मोमेंटमध्ये येता. ते म्हणतात की ही प्रॅक्टिस सुरुवातीला थोडी चॅलेंजिंग असू शकते, कारण आपला माइंड लगातार थॉट्स जनरेट करत राहतो. पण प्रॅक्टिसने तुम्ही या स्किलमध्ये मास्टर बनू शकता. तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की आपल्याला आपल्या थॉट्सला ऑब्झर्व्ह करायला पाहिजे, बिना त्यांच्यात अडकल्यात. आपल्याला हे रिअलाइज करायला पाहिजे की आपण ते थॉट्स नाही आहोत, उलट आपण ती अवेअरनेस आहोत जी त्या थॉट्सला ऑब्झर्व्ह करत आहे. हीच आहे ऑब्झर्व्हिंग द थिंकरची पॉवर, जी आपल्याला प्रेझेंट मोमेंटमध्ये राहायला हेल्प करते. जसं एक बर्ड स्कायमध्ये फ्लाय करत असताना सगळं काही ऑब्झर्व्ह करतो, तसंच आपल्याला पण आपल्या थॉट्सला ऑब्झर्व्ह करायला पाहिजे, बिना त्यांच्यात हरवल्या. लेसन 5, द पेन बॉडी. मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण थॉट्सला ऑब्झर्व्ह करण्याच्या प्रॅक्टिसबद्दल बोललो. आता आपण एक अजून इम्पॉर्टंट कॉन्सेप्टवर बोलूया जो आपल्या इमोशनल पेनशी रिलेटेड आहे. द पेन बॉडी म्हणजे पीडाशरीर. एखाद टॉले म्हणतात की बहुतेक लोकांच्या आतमध्ये एक इमोशनल बॉडी असते जी पास्टच्या पेनफुल एक्सपिरियन्सने बनलेली असते. ही पेन बॉडी एक प्रकारचं एनर्जी फील्ड आहे जे निगेटिव्ह इमोशन्स जसं की अगर, सॅडनेस, फिअर आणि गिल्टनी बनलेलं असतं. ही कोणती फिजिकल बॉडी नाही आहे, तर एक इमोशनल आणि एनर्जी बॉडी आहे जी आपल्या बॉडीमध्ये स्टोअर होते.
टॉले म्हणतात की जेव्हाही कोणती सिच्युएशन आपल्याला पास्टच्या पेनफुल एक्सपिरियन्सची आठवण करून देते तेव्हा ही पेनबॉडी ऍक्टिव्हेट होऊन जाते आणि आपण पुन्हा तेच निगेटिव्ह इमोशन्स एक्सपिरियन्स करायला लागतो। हे एक सायकल बनून जातं जिथे आपण वारंवार पास्टच्या पेनमध्ये जगत राहतो। याला एक स्प्रिंगच्या उदाहरणाने समजूया। जेव्हा तुम्ही एक स्प्रिंगला दाबता तेव्हा त्यात एनर्जी स्टोअर होते। जसेही तुम्ही त्याला सोडता ती एनर्जी रिलीज होऊन जाते। तसेच जेव्हा आपण पास्टच्या पेनफुल एक्सपिरियन्सला सप्रेस करतो तेव्हा ती एनर्जी आपल्या पेनबॉडीमध्ये स्टोअर होऊन जाते आणि जेव्हा कोणताही ट्रिगर येतो तेव्हा ती एनर्जी पुन्हा रिलीज होऊन जाते। टॉले म्हणतात की पेनबॉडीला डिसॉल्व्ह करण्याचा एकच तरीका आहे प्रेझन्स। जेव्हा तुम्ही प्रेझेंट मोमेंटमध्ये फुल्ली प्रेझेंट असता तेव्हा तुम्ही पेनबॉडीला ऑब्झर्व्ह करू शकता बिना तिच्यात अडकल्या। जेव्हा तुम्ही तिला फक्त ऑब्झर्व्ह करता तेव्हा ती आपली पॉवर गमायला लागते आणि हळूहळू डिसअपियर होऊन जाते। ते म्हणतात की पेनबॉडीला फीड करणारी गोष्ट आहे थॉट। जेव्हा आपण पास्टबद्दल निगेटिव्ह थॉट्स विचार करतो तेव्हा आपण पेनबॉडीला अजून स्ट्रॉंग बनवतो, पण जेव्हा आपण प्रेझेंट मोमेंटमध्ये असतो तेव्हा आपण थॉटपासून फ्री होतो आणि याचमुळे पेनबॉडीला कोणतंही फूड नाही मिळत। तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की आपल्याला आपल्या पेनबॉडीला ओळखायला पाहिजे आणि तिला प्रेझेंट मोमेंटच्या अवेअरनेसने हील करायला पाहिजे। पास्टमध्ये अटके राहिल्याने कोणताही फायदा नाही आहे। खरी हीलिंग अभीमध्येच होते। जसं एक घाव हवा लागल्याने लवकर भरतो तसंच पेनबॉडी पण प्रेझेन्समध्ये लवकर हील होते। लेसन 6 ब्रेकिंग फ्री फ्रॉम द पेनबॉडी। मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण पेनबॉडीच्या कॉन्सेप्टला समजून घेतलं। आता आपण त्या प्रोसेसबद्दल बोलूया ज्याने आपण या पेनबॉडीतून फ्री होऊ शकतो। ब्रेकिंग फ्री फ्रॉम द पेनबॉडी म्हणजे पीडा शरीरातून मुक्ती। एखार्ट टॉले म्हणतात की पेनबॉडीतून फ्री होण्याचा एकच तरीका आहे प्रेझन्स, म्हणजे वर्तमान क्षणात पूर्णपणे उपस्थित असणे। जेव्हा तुम्ही प्रेझेंट मोमेंटमध्ये असता तेव्हा तुम्ही आपल्या थॉट्स आणि इमोशन्सला ऑब्झर्व्ह करू शकता बिना त्यांच्यात अडकल्या। हे ऑब्झर्वेशन्स ती किल्ली आहे जी पेनबॉडीला डिसॉल्व्ह करते। टॉले म्हणतात की पेनबॉडी एक प्रकारचं एनर्जी फील्ड आहे जे निगेटिव्ह इमोशन्सनी बनलेलं असतं। जेव्हा तुम्ही प्रेझेंट मोमेंटमध्ये असता तेव्हा तुम्ही या एनर्जीला फील करू शकता, पण तुम्ही तिच्याशी आयडेंटिफाय नाही करत। तुम्ही तिला फक्त ऑब्झर्व्ह करता, जसे तुम्ही एक क्लाउड आकाशात मूव्ह होताना बघता। जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा पेनबॉडी आपली पॉवर गमायला लागते आणि हळूहळू डिसअपियर होऊन जाते। याला एक बल्बच्या उदाहरणाने समजूया। जेव्हा एक बल्ब जळत असतो तेव्हा तो लाईट एमिट करतो, पण जेव्हा तुम्ही त्याला स्विच ऑफ करता तेव्हा लाईट डिसअपियर होऊन जाते। तसेच जेव्हा तुम्ही प्रेझेंट मोमेंटमध्ये असता तेव्हा तुम्ही पेनबॉडीला स्विच ऑफ करता, म्हणजे तुम्ही तिच्याशी आयडेंटिफाय करणं बंद करता। टॉले एक अजून इम्पॉर्टंट गोष्ट म्हणतात की पेनबॉडीला फीड करणारी गोष्ट आहे रेसिस्टन्स, म्हणजे प्रतिरोध। जेव्हा तुम्ही कोणत्याही निगेटिव्ह इमोशनला रेजिस्ट करता तेव्हा तुम्ही त्याला अजून स्ट्रॉंग बनवता, पण जेव्हा तुम्ही त्याला एक्सेप्ट करता बिना त्याच्यात अडकल्या तेव्हा ती आपली पॉवर गमावून देते। तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की पेनबॉडीतून फ्री होण्यासाठी आपल्याला प्रेझेंट मोमेंटमध्ये राहायला पाहिजे, आपल्या इमोशन्सला ऑब्झर्व्ह करायला पाहिजे आणि त्यांना एक्सेप्ट करायला पाहिजे बिना त्यांच्यात अडकल्या। हाच आहे पेनबॉडीतून मुक्तीचा रस्ता, जो आपल्याला जास्त पीसफुल आणि फुलफिल्ड लाईफकडे घेऊन जातो। जसं एक बटरफ्लाय ककूनमधून फ्री होतो तसेच आपणही प्रेझन्सच्या पॉवरने पेनबॉडीतून फ्री होऊ शकतो। लेसन 7 सरेंडर टू द प्रेझेंट मोमेंट। मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण पेनबॉडीतून फ्री होण्याच्या तरीक्याबद्दल बोललो। आता आपण एक अजून क्रुशियल प्रॅक्टिसवर बोलूया जी आपल्याला प्रेझेंट मोमेंटमध्ये राहायला हेल्प करते। सरेंडर टू द प्रेझेंट मोमेंट म्हणजे वर्तमान क्षणात समर्पण। एखार्ट टॉले म्हणतात की सरेंडरचा मतलब हे नाही की हार मानून घेणे किंवा गिव्ह अप करून देणे, उलट याचा मतलब आहे जे आहे त्याला तसंच एक्सेप्ट करणं बिना रेजिस्टन्सच्या। जेव्हा तुम्ही प्रेझेंट मोमेंटला रेजिस्ट करता तेव्हा तुम्ही इंटरनल कॉन्फ्लिक्ट क्रिएट करता, ज्यामुळे पेन आणि सफरिंग होतं। पण जेव्हा तुम्ही प्रेझेंट मोमेंटला सरेंडर करता तेव्हा तुम्ही पीस आणि एक्सेप्टन्स एक्सपिरियन्स करता। याला एक रिव्हरच्या उदाहरणाने समजूया। जेव्हा एक रिव्हर वाहत असते तेव्हा ती हर ऑब्स्टॅकलला सरेंडर करते, म्हणजे ती त्याच्या अराउंड फ्लो होते, त्याला रेजिस्ट नाही करत। तसेच जेव्हा आपण लाईफच्या फ्लोला सरेंडर करतो तेव्हा आपण जास्त ईज आणि पीस एक्सपिरियन्स करतो। टॉले म्हणतात की सरेंडरचा मतलब हे नाही की तुम्ही ऍक्शन घेणं सोडून द्या, उलट याचा मतलब आहे की तुम्ही ऍक्शन घ्या, पण बिना रेजिस्टन्सच्या, बिना अटॅचमेंटच्या। तुम्ही तुमचा बेस्ट एफर्ट द्या, पण रिझल्टला घेऊन वरी न करा। जेव्हा तुम्ही रिझल्टला घेऊन अटॅचड होता
तेव्हा तुम्ही एन्झायटी आणि डिसअपॉइंटमेंट एक्सपिरियन्स करता. पण जेव्हा तुम्ही सरेंडर करता तेव्हा तुम्ही फ्री होता. तुम्ही प्रेझेंट मोमेंटमध्ये फुल्ली प्रेझेंट होता. ते म्हणतात की सरेंडर एक डीप इनर एक्सेप्टन्स आहे ऑफ व्हॉट इज. हे एक रिअलायझेशन आहे की जे होत आहे ते व्हायचं होतं आणि त्याला रेजिस्ट करण्याने कोणताही फायदा नाही आहे. तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की आपल्याला प्रेझेंट मोमेंटला सरेंडर करायला पाहिजे. म्हणजे जे आहे त्याला तसंच एक्सेप्ट करायला पाहिजे. हाच आहे पीस आणि फ्रीडमचा रस्ता, जो आपल्याला जास्त फुलफिल्ड लाईफकडे घेऊन जातो. जसं एक ट्री हवेत झुकतं तसंच आपल्याला पण लाईफच्या फ्लोला सरेंडर करायला पाहिजे. लेसन 8, द इनर बॉडी. मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण प्रेझेंट मोमेंटमध्ये सरेंडर करण्याबद्दल बोललो. आता आपण एक अजून महत्त्वाच्या ॲस्पेक्टवर बोलूया जो आपल्याला प्रेझेन्समध्ये अकर करतो, द इनर बॉडी म्हणजे आंतरिक शरीर. एकहार्ट टॉले म्हणतात की आपलं शरीर फक्त फिजिकल फॉर्म नाही आहे, तर एक एनर्जी फील्ड पण आहे, एक लिव्हिंग प्रेझेन्स पण आहे ज्याला आपण इनर बॉडी म्हणतो. ह्या त्या सेन्सेशन्स आहेत ज्या आपण आपल्या बॉडीमध्ये फील करतो, जसे श्वासांचं चालणं, हार्टबीट किंवा बॉडीमध्ये होणाऱ्या दुसऱ्या सूक्ष्म सेन्सेशन्स. टॉले म्हणतात की बहुतेक लोक ह्या इनर बॉडीपासून डिस्कनेक्टेड राहतात. ते फक्त आपल्या थॉट्समध्ये हरवलेले असतात. पण जेव्हा आपण आपल्या अवेअरनेसला आपल्या इनर बॉडीकडे डायरेक्ट करतो तेव्हा आपण एक डीपर लेव्हल ऑफ प्रेझेन्स एक्सपिरियन्स करतो. आपण आता मध्ये येतो, प्रेझेंट मोमेंटमध्ये अकर होतो. याला एक सिंपल प्रॅक्टिसने समजूया. आपले डोळे बंद करा आणि आपल्या बॉडीवर ध्यान द्या. आपल्या श्वासांना फील करा. आपल्या बॉडीमध्ये होणाऱ्या सेन्सेशन्सला ऑब्झर्व्ह करा. जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा तुम्ही एक कामनेस, एक पीस एक्सपिरियन्स कराल. टॉले म्हणतात की इनर बॉडी कोणतंही पास्ट किंवा फ्युचर नाही जाणत, हे फक्त आता मध्ये एक्सिस्ट करते. त्यामुळे जेव्हा आपण आपल्या इनर बॉडीशी कनेक्ट करतो तेव्हा आपण ऑटोमॅटिकली प्रेझेंट मोमेंटमध्ये येतो. ते म्हणतात की पेन बॉडी पण इनर बॉडीचाच एक पार्ट आहे. पण जेव्हा आपण आपल्या अवेअरनेसला पूर्ण इनर बॉडीवर फोकस करतो तेव्हा पेन बॉडी आपली पॉवर गमायला लागते. टॉले एक अजून इम्पॉर्टंट गोष्ट म्हणतात की इनर बॉडी एक सोर्स ऑफ जॉय आणि वेलबिईंग पण आहे. जेव्हा आपण ह्याच्याशी कनेक्ट करतो तेव्हा आपण एक डीप सेन्स ऑफ पीस आणि फुलफिलमेंट एक्सपिरियन्स करतो. तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की आपल्याला आपल्या इनर बॉडीवर ध्यान द्यायला पाहिजे, तिच्याशी कनेक्ट करायला पाहिजे. हे आपल्याला प्रेझेंट मोमेंटमध्ये अकर करण्याचा, पीस आणि जॉय एक्सपिरियन्स करण्याचा एक खूपच पॉवरफुल तरीका आहे. जसे एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचा साऊंड त्याच्या बॉडीमधून रेझोनेट करतो, तसेच आपली अवेअरनेस आपल्या इनर बॉडीमधून रेझोनेट करते आणि आपल्याला प्रेझेंट मोमेंटमध्ये अकर करते. लेसन 9, द अनमॅनिफेस्टेड अट द मॅनिफेस्टेड. मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण इनर बॉडीबद्दल बोललो जो आपल्याला प्रेझेंट मोमेंटमध्ये अकर करतो. आता आपण एक अजून डीप कॉन्सेप्टवर बोलूया, द अनमॅनिफेस्टेड अट द मॅनिफेस्टेड म्हणजे अव्यक्त आणि व्यक्त. एकहार्ट टॉले म्हणतात की या युनिव्हर्समध्ये दोन रियालिटीज आहेत. एक आहे मॅनिफेस्टेड म्हणजे व्यक्त, जे ते आहे जे आपण आपल्या सेन्सेसने परसिव्ह करतो, फिजिकल वर्ल्ड, थॉट्स, इमोशन्स. आणि दुसरी आहे अनमॅनिफेस्टेड म्हणजे अव्यक्त, जे ते आहे जे आपल्या सेन्सेसच्या परे आहेत, बीइंग, प्रेझन्स, द सोर्स ऑफ ऑल क्रिएशन. टॉले म्हणतात की हे अनमॅनिफेस्टेड खरी रियालिटी आहे आणि मॅनिफेस्टेड फक्त त्याचा एक एक्सप्रेशन आहे. याला एक ओशनच्या उदाहरणाने समजूया. ओशनच्या सरफेसवर वेव्हज उठतात, पडतात, चेंज होत राहतात. हे मॅनिफेस्टेड आहे. पण ओशनची डेप्थ, जी काम आणि स्टील आहे, ती अनमॅनिफेस्टेड आहे. वेव्हज येतात जातात राहतील, पण ओशन नेहमी तेच राहतं. तसेच आपल्या लाईफमध्ये पण थॉट्स, इमोशन्स आणि एक्सटर्नल सर्कमस्टान्सेस चेंज होत राहतात. हे मॅनिफेस्टेड आहे. पण आपल्या आतमध्ये एक डीपर लेव्हल ऑफ बीइंग आहे, एक प्रेझन्स आहे जी नेहमी स्टील आणि अनचेंज्ड राहते. हे अनमॅनिफेस्टेड आहे. टॉले म्हणतात की जेव्हा आपण आपल्या अवेअरनेसला या अनमॅनिफेस्टेडकडे शिफ्ट करतो तेव्हा आपण एक डीप सेन्स ऑफ पीस आणि कनेक्शन एक्सपिरियन्स करतो. आपण हे रिअलाइज करतो की आपण फक्त आपली बॉडी किंवा माइंड नाही आहोत, तर आपण या अनमॅनिफेस्टेडचाच एक पार्ट आहोत, एक युनिव्हर्सल कॉन्शियसनेसचा पार्ट आहोत. ते म्हणतात की हे अनमॅनिफेस्टेड सोर्स ऑफ ऑल क्रिएशन आहे. येथूनच सगळं काही ओरिजिनेट होतं. तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की आपल्याला फक्त मॅनिफेस्टेड वर्ल्डवरच फोकस नाही करायला पाहिजे, उलट आपल्याला आपल्या अवेअरनेसला अनमॅनिफेस्टेडकडे पण डायरेक्ट करायला पाहिजे. हाच आहे खरा पीस आणि फुलफिलमेंटचा सोर्स. जसं एक आईसबर्गचा फक्त एक छोटासा पार्ट पाण्याच्या वरती दिसतो, तसेच मॅनिफेस्टेड वर्ल्ड पण अनमॅनिफेस्टेडचा एक छोटासा पार्ट आहे. त्यामुळे अनमॅनिफेस्टेडशी कनेक्ट करणं खूप जरुरी आहे.
लेसन 10 द डिस्कव्हरी ऑफ बीइंग. मित्रांनो, मागच्या लेसनमध्ये आपण अनमॅनिफेस्टेड आणि मॅनिफेस्टेड रियालिटीज बद्दल बोललो. आता आपण पॉवर ऑफ नाऊच्या सर्वात महत्त्वाच्या ॲस्पेक्टवर बोलूया, द डिस्कव्हरी ऑफ बीइंग म्हणजे होण्याची खोज. एकहार्ट टॉले म्हणतात की बहुतेक लोक बीइंगला नाही जाणत, ते फक्त डुईंगमध्ये बिझी राहतात, म्हणजे लगातार काही ना काही करत राहतात. ते आपली आयडेंटिटी आपल्या रोल, आपल्या जॉब, आपल्या पोझिशन्सनी डिफाईन करतात. पण टॉले म्हणतात की खरी आयडेंटिटी बीइंगमध्ये आहे, म्हणजे त्या प्रेझन्समध्ये जी आपल्या आतमध्ये नेहमी एक्झिस्ट करते, चाहे आपण काहीही करत असलो किंवा नाही करत असलो. हे बीइंग ते स्पेस आहे जिथे कोणताही थॉट नसतो, कोणतीही इमोशन नसते, फक्त प्युअर अवेअरनेस असते. याला एक रूमच्या उदाहरणाने समजूया. एक रूममध्ये वेगवेगळे फर्निचर असू शकतं, वेगवेगळे डेकोरेशन असू शकतं. हे डुईंग आहे, म्हणजे रूममध्ये जे काही आहे ते. पण रूम स्वतः जे स्पेस आहे ते बीइंग आहे. फर्निचर चेंज होऊ शकतं, डेकोरेशन चेंज होऊ शकतं, पण रूम नेहमी तेच राहतं. तसेच आपल्या लाईफमध्ये पण एक्सटर्नल सर्कमस्टान्सेस चेंज होत राहतात, थॉट्स आणि इमोशन्स येतात जातात राहतात. हे डुईंग आहे. पण आपल्या आतमध्ये एक स्पेस आहे, एक प्रेझन्स आहे जी नेहमी स्टील आणि अनचेंज्ड राहते. हे बीइंग आहे. टॉले म्हणतात की जेव्हा आपण या बीइंगला डिस्कव्हर करतो, तेव्हा आपण एक डीप सेन्स ऑफ पीस, जॉय आणि फुलफिलमेंट एक्सपिरियन्स करतो. आपण हे रिअलाइज करतो की आपण फक्त आपली बॉडी किंवा माइंड नाही आहोत, तर आपण काहीतरी जास्त आहोत, एक युनिव्हर्सल कॉन्शियसनेसचा पार्ट आहोत. ते म्हणतात की हे बीइंग्स खरं होम आहे, जिथे आपल्याला नेहमी पीस मिळते. तर मित्रांनो, या लेसनमधून आपण शिकतो की आपल्याला फक्त डुईंगवरच फोकस नाही करायला पाहिजे, उलट आपल्याला बीइंगला पण डिस्कव्हर करायला पाहिजे. हीच आहे खरी स्पिरिच्युअल अवेकनिंग. हाच आहे द पॉवर ऑफ नाऊचा अल्टिमेट मेसेज. जसं एक क्लाउड स्कायमध्ये मूव्ह करतो, तसेच आपल्या लाईफचे एक्सपिरियन्सेस येतात जातात राहतात, पण स्काय नेहमी तेच राहतं. तसेच बीइंग नेहमी आपल्या आतमध्ये एक्झिस्ट करतं, आपल्याला फक्त त्याला डिस्कव्हर करायचं आहे. तर मित्रांनो, हे होते एकहार्ट टॉले यांच्या द पॉवर ऑफ नाऊचे 10 पॉवरफुल लेसन्स. आपण शिकलो की कसं प्रेझेंट मोमेंटमध्ये जगणं, आपल्या मनाशी आयडेंटिफाय करणं आणि आपल्या इनर बॉडीशी कनेक्ट करणं आपल्याला जास्त पीसफुल आणि फुलफिल्ड लाईफकडे घेऊन जाऊ शकतं. हे फक्त एका पुस्तकाची समरी नाही आहे, तर एक गाईड आहे एक जास्त कॉन्शियस आणि अवेअर लाईफ जगण्याची. आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणता लेसन सर्वात जास्त इन्स्पायरिंग वाटला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आता मध्ये जगा.